सत्यदेव म्हणजे पूर्णगड. सारखा नकारे नमस्कार करू, नारायण नारायण म्हणून त्याच्यातल्या नारायणात्मक ईश्वर किती वेळा मौन सोडेल. तो थोडा घाईत आहे मध्यान्नीच्या. स्वामींच्या दर्शनाच्या आणि वैश्वानर शांत झाल्यावर त्याला थोडा विश्रांती द्या त्याच्या मठीत, की तुमची आपली प्रश्नांची गाठोडी घेऊन गाडी चुकेलचा धाक दाखवीत तुम्ही सारखी उत्तरं मागणार. तेवढ्या विश्रांतीच्या वेळी देखील तो किती जणांना विश्रांती देतो. गोमतीच्या पाण्यात सकाळी सकाळी पडलेल्या सूर्यबिंबाच्या रंगाचं त्याचं अधैर्य, सकाळी देसाई यांच्याकडे होतं ना त्या कषाय पेयाच्या रंगाचे उत्तरीय, आणि त्याचा शरीर थकवा हळुवार टिपणारं केशरी मुखवस्त्र, सगळाच केसरिया. बोलायला लागला की वाटतं देहाचा टेप रेकॉर्डर करीत सगळं टिपून घ्यावं. सत्यदेवा ज्ञानदेवावर बोलताना स्वामींची संवाद पद्धती जशीच्या तशी सांगेल. जसा कृष्ण आणि अर्जुन स्वरूप आणि सत्यसंवाद, मध्येच स्वतःच खुशीत येऊन मोठ्याने हसेल, उसाच्या कांड्यासारख्या नित्यपाठाच्या ओळी अर्थपूर्ण तोडेल आणि मध्येच हळुवारपणे विचारील, देखे. काय देखणार? आमच्यासारख्या अनाड्याला ते तुझे दिव्यचक्षु कुठे आहेत? पुन्हा सोपं करील. पावसला असताना सगळं कळतं. डॉक्टर जवळ असताना इंजेक्शन दुखत नाही. मग फार वेळ झाल्यावर काचबंद पेटीतलं घड्याळ पुढे ठेवील. कालबद्ध असून सुद्धा कालबंध साधणं त्याला कसं जमतं? त्या घड्याळांच्या पेटीसारखाच हाही कसा एकदम बंद एअरपॅक वाटतो. मग हसेल, उठेल, चौकशी करेल आणि तडातडा चालायला लागेल तपोवनाच्या मार्गानं. सत्यदेव म्हणजे सिंह आहे, उंच मानेचा, ताठ छातीचा, तपोवनाच्या घनदाटीत अभयपणे संचारणारा. सिंह चालल्यावर मागे पाहून अवलोकन करतो तो. ते सिंहावलोकन. याला मागे पाहायची गरज नाही, कारण आपण किती चालून आलो याचे अनुसंधान स्वरूपानंद कृपेने त्याला लाभले आहे. काय विचाराल तर थोडासा गहिवरला होऊन म्हणेल, स्वामींची आज्ञा. स्वामी म्हणजे परब्रह्म. असा तो आहे पूर्णगड वर वर चढणारा. सारखा नकारे नमस्कार करू. सत्यदेव म्हणजे पूर्णगड. गर्जना साप्ताहिकाच्या अत्यंत जुन्या 1973 साली प्रसिद्ध झालेल्या श्री स्वामी स्वरूपानंद जयंती पौर्णिमेमध्ये ही कविता प्रसिद्ध झाली आहे. सविता पारिजात यांनी त्यावेळच्या त्यांच्या निरीक्षणावरती लिहिलेली. 21 डिसेंबर 1973 हा अंक प्रकाशित झाला होता.